गोकुळ हा दूध संघ आपण त्या फिल्ममध्ये पाहिला असाल की कशा पद्धतीनं या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दूध उत्पादकांनी याला वैभव मिळवून दिलेला आहे आणि याचा उल्लेख त्या फिल्ममध्ये केलेला होता. सगळ्यात वैभव जे निर्माण झालं तर मुंबईमध्ये या म्हशीच्या दुधाला मार्केट जे मिळालं त्यापासून खऱ्या अर्थानं या दूध संघाचंही वैभव वाढलं. ते देण्यामध्ये पवारसाहेबांचा फार मोठा सहभाग होता. त्यात खरं तर कुणाचं श्रेय असेल तर तुम्हा दूध उत्पादकांचं, जिल्ह्यातल्या या मातीचं आणि जिल्ह्यातल्या या पाणीचं. जिल्ह्याची माती आणि पाणी याला विशेषतः महत्त्व आपण फार देण्याची गरज आहे. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग. गोकुळ तुपातलं खमंग म्हणजेच गोकुळ तूप. मी अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये सांगितलं, मी दादांच्या पुढे ते सांगणार आहे. ज्या ज्या वेळा मुंबईमध्ये आम्ही वितरकांची बैठक घेतो तेव्हा वितरक सांगतात की अमूलनं अनेक वेळा गुजरातमधून म्हैशीचं दूध आणून इथं विकण्याचा प्रयत्न केला, परंतु अमूलला ते साध्य झालं नाही. कारण मुंबईमध्ये तिथले ग्राहक सांगत होते की लहान मुलाच्या हातामध्ये तुम्ही दुसरी कुठलीही जर पिशवी दिली तर तो काढून फेकतो, फक्त गोकुळची तोंडाला लावतो. त्याचं खरं कारण म्हणजे दुधाचं जी चव आहे ती आपल्या मातीच्या आणि पाण्यामुळे मिळालेली आहे, तुमच्या सर्वांच्या श्रमामुळे मिळालेली आहे. आणि सगळ्या ग्राहक ज्या महिला आहेत त्यांना तिथं वाटतंय खापरीसारखी साय आली पाहिजे दुधावर, आणि यामुळं दूध आपलं जास्त विक्री होते. आणि असा दर्जा देशातल्या कुठल्याच दुधाला असेल, मला वाटतं हरियाणा पंजाब आपल्याकडे दूध येत नाही, पण म्हशी आपण तिथल्याच आणतो, तिथं तेवढा असेल, परंतु असा दर्जा हा फक्त आपल्या गोकुळच्या दुधाला प्राप्त झालेला आहे. यावेळेला अमूलनं आपल्या जिल्ह्यामध्ये अतिक्रमण करून ज्यावेळा दूध विक्री मुंबईला करण्याचा प्रयत्न केला आणि आपली विक्री कमी व्हायला लागली, त्यावेळी आपला क्वालिटी सुधारावी, म्हशीचं दूध वाढावं म्हणून आपण फार मोठे प्रयत्न केले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दादा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीनं आणि सगळ्या महात्मा ज्योतिबा फुले असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, भटक्या विमुक्त जातीचं महामंडळ असेल, ज्या ज्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज देण्याची योजना बेरोजगारांनी दिली त्याचा फार मोठा फायदा आमच्या बँकेला आणि या गोकुळला पर्यायानं झाला. आपण मुरा मेसाला म्हशीला 1,30,000 रुपये कर्ज मंजूर करतो, 40,000 रुपये अनुदान गोकुळ देतं. आणि आता शेतकरी हरियाणा वगैरे न जाता त्या वाराणसीमधून गोट्या गोट्यात फिरून म्हशी आणतात आणि 80-90 हजारला त्या म्हशी त्यांना पडत आहेत. त्यामुळे बिनव्याजी हे गोकुळचं अनुदान यामुळं फार मोठा व्यवसाय हा वाढण्यामध्ये मदत झालेली आहे. आम्ही ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा 2 रुपये गाईला दूध दर वाढवून देऊ, म्हणजे म्हशीची आणि गाईला, असं आम्ही घोषणा केली होती. आणि सुदैवानं गेल्या या 2-2.5 वर्षामध्ये जवळजवळ 12 रुपये गाईला आणि 6-7 रुपये म्हशीला दूध दर वाढवून देण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. आता राज्य सरकारनं गाईच्या दुधाला 5 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं. कर्नाटकमध्ये नंदिनी हा जो ब्रँड आहे तो कर्नाटक मिल्क फेडरेशनचा सरकारचा आहे. ते गाईला सर्रास शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देत आहे. त्याला अट आहे की ते दूध त्यांनी त्या दूध संघाला घातलं पाहिजे, इतर तर घातल्यानंतर त्याला ते अनुदान मिळत नाही. आपल्या राज्यामध्ये 23 रुपये आणि 24 रुपये गाईचा दर चालू झाल्यानंतर आपल्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये फार मोठी असंतोष झाला. आपण मात्र 33 रुपये देत होतो. आता आपण गाईला सरासरी 35 रुपये दर देतो आणि म्हशीला 55 रुपये सरासरी दर देतो. परंतु सगळ्या राज्यामध्ये 23, 24, 25 रुपये गाईला आणि 40-45 रुपये म्हशीला दर दिला जातो. आणि या मानानं प्रसंगी तोटा सहन करून जो उल्लेख अरुण डोंगरे करत होते, आज गाईचं दूध हे 3-4 लाख लिटरचं आपण दुधाची पावडर करतो आणि त्या पावडरला 5-5.5 रुपये तोटा आहे. आणि आपण यापूर्वी ज्या ज्या वेळा गाईचं दूध जास्त झालं
ज्या वेळा म्हशीचं गाई दूध जात झालं, विक्री झाली नाही, त्यावेळेला तोटा सहन करण्यापेक्षा आपण एखादा दिवसाचा खाडा देत होतो. खाडा द्यायचं नाही असं आपण ठरवलं, सगळं दूध स्वीकारायचं ठरवलं, तोटा प्रसंगी सहन केला आणि आपण गाईचा दुधाच्या याच्यात पावडर करून तोटा सहन करून सगळ्या दुधाचं दूध स्वीकारतो. ही यातली महत्त्वाची बाब आहे. आता जे 5 रुपये अनुदान जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये 2-3 टेक्निकली अडचणी आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी करायला काही अडचण या संघाची नाही, परंतु ते अनुदान मिळण्यासाठी कानाला बिल्ले त्याला आमची अडचण नाही, त्यानंतर आधार कार्ड त्याला आमचं कारण अडचण नाही, बँकेत खातं उघडायला त्याला अडचण नाही, परंतु बाकीच्या काही कारणं दाखवून टेक्निकली, कारण हे म्हशीचं दुधाचं आणि गाईचं दुधाची बिलं ही आपण डेअरीमार्फत देतो. तिथं पशुखाद्याची बिलं वजा होतात, त्यांना नेलेला ॲडव्हान्स वजा होतो आणि ती बिलं तुम्ही बँकेतच भरली पाहिजेत असा एक चुकीचा नियम शासनाने लावलेला आहे. त्याबद्दल आपल्या या संघाची अडचण आहे. मला वाटते ते समजून घेऊन डायरेक्ट बेनिफिट त्यांना डायरेक्ट ट्रान्सफर करण्यामध्ये कुठलीही अडचण संघाची नाही. हे दादा उद्या अरुणराव डोंगरे आणि MD जाणार आहेत. मला वाटतं यात त्रुटी दूर होतील आणि महिन्यासाठी हे अनुदान आहे. पुढं जोपर्यंत गाईचा दर वाढणार नाही राज्याचा तोपर्यंत हे अनुदान चालू राहील असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलेलं आहे. अजितदादा त्याबद्दल बोलतील. पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला दादाने या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारलं. त्या हिरक महोत्सवाला आज ते उपस्थित राहिले आणि या संघाचे संस्थापक आणि ज्यांनी हा संघ वाढवण्यामध्ये प्रयत्न केले त्या सुहेकर साहेबांना मी आज नमन करतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.